नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी कादंबरी अक्करबोट्या आपल्यासमोर क्रमशः कथन करीत असतो. दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मी आपल्यासमोर यासाठी येत असतो. आजचा बुधवार आहे आणि आज 31वा भाग आपल्याला पाहायचा आहे. मागच्या भागामध्ये असं आपण पाहिलं की रत्ना नोकरीला म्हणून पहिल्या दिवशी शाळेत आली, हेडमास्तरांना भेटली आणि हेडमास्तरांनी सांगितलं, की तुम्हाला अध्यक्षांनी निरोप दिलेला आहे, की तुम्ही जेव्हा शाळेत याल त्यावेळेस तुम्हाला त्यांनी वाड्यावर बोलावलेलं आहे. तरी रत्नाने हेडमास्तरांना म्हटलं होतं, की जर नाहीच गेली तर? कारण तिला अध्यक्ष हा काही चांगला माणूस वाटला नाही. पण तरी हेडमास्तर म्हणाले, "नाही, आपण गेलं पाहिजे. आपण त्यांच्या शाळेमध्ये नोकरी करतो म्हणजे गेलं पाहिजे." आणि धडधडत्या अंतःकरणानं रत्ना रस्त्यानं निघाली. जेव्हा ती पायऱ्या चढू लागली, तेव्हा तिच्या मनावर जे ओझं होतं, ते उलट वाढीला लागू लागलं आणि ती दरवाज्यात गेली. मोठा वाडा. म्हणजे गढी आणि गढीवर बांधलेला मोठा वाडा. मोठं दार, बाजूला बैठक, आत मोठा चौक, ऐसपैस आणि चारी बाजूंनी खोल्या, 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 वर तशीच माडी. ती आत आलेली पाहून एक तिच्याच पेक्षा थोडीशी वयस्कर अशी एक अतिशय सुंदर अशी बाई आणि घरंदाज समोर आली आणि ती म्हणाली, "या, या, या, या." रत्नाही गेली. रत्नाला तिनं बसायला सांगितलं. रत्ना बसली. त्या बाईने तिला पाणी दिलं. पाणी पिल्यावर तिनं मग स्वतःची ओळख सांगितली, की "मी तुमच्या अध्यक्षाची बायको. माझं नाव शांता. तुमचं नाव काय? तुम्ही कुठल्या? आमच्या अध्यक्षांना भेटायला आले का?" रत्नानं होकार दिला. स्वतःचं नाव सांगितलं आणि या शाळेमध्ये ती तिच्या नवऱ्याच्या मृत्यूमुळं चपराशी म्हणून लागली, असंही सांगितलं. चपराशी नवऱ्याच्या मृत्यूनंतर चपराशी म्हटल्यावर मग अ, अध्यक्षाच्या बायकोच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांचं नाव शांता सांगितलं होतं, की शांताच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी असं रत्नाला विचारलं, की "माझी बहीण तुमच्या गावात आहे. माझ्यापेक्षा लहान आहे ती." तिला माहिती नव्हतं. तिनं चौकशी केली, की कोण कोणाच्या घरी आहे? आणि मग तिनं अक्करबोट्या राजूचं नाव सांगितलं. आता अक्करबोट्या राजू म्हटलं, की हिच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि त्याचंच नाव पुढे आलं. तर ही बोलली, की "काय माहीत बुवा काही असेल आमचं काही तिथं जाणं येणं नसते." तेवढ्यावरच तो विषय थांबला. पण त्या बाईनं नंतर मग अधिकाधिक ह्या दोघींचं बोलणं होत आहे असं लक्षात आल्यावर म्हणजे ओळखी इकडून तिकडून निघाल्यावर त्या बाईने एक सांगितलं, की "एक तुम्ही माझ्यासारखेच घरंदाज आहात म्हणून तुम्हाला सांगते मी हां. वास्तविक तुम्ही आता ही नोकरी करायला नको होती पण करता आहात, ठीक आहे करा. पण एक सावधगिरी बाळगा. अध्यक्ष हे माझा नवरा असला तरी त्यांचा बायकांच्या बाबतीत स्वभाव चांगला नाही, वागणं चांगलं नाही आणि त्यात तुम्ही जास्त दिसायला रूपवानसुद्धा तुमचे डोळे पाहिले मी. असे डोळे फार कमी बायकांचे असतात आणि किती भाग्यवान असतात त्या. तुमच्या डोळ्याकडे पाहिल्यावरच कोणीही तुमच्या रूपावर भुलल. आणि तिला आठवला पहिला नारायण, तिचा नवरा. म्हणून म्हणते, की तुम्ही या माणसापासून 4 हात दूर राहा. हा तुमच्याशी लगट करायचा प्रयत्न करेल, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करेल. पण तरीही स्वतःला सुरक्षित ठेवा. हं. तुम्ही जर अघळ-पघळ वागल्या तर तुमचं काही खरं नाही.
फार मोठा वस्तुपाठ त्या बाईनं तिला दिलेलं. म्हणजे हे फार मोठं मार्गदर्शन होतं, की एका नवऱ्याच्या विरोधात एक बाई सांगते आहे. चहा पिली रत्ना आणि तिथून निघून आली. पण तिनं सांगितलं, की "ठीक आहे, तुम्ही म्हणता मी ते पाळते." तरी पण आणखी एक गोष्ट तिनं सांगितली शांतानं, की पुन्हा यायचं असेल तर असं एकटीनं कधीही यायचं नाही. कुणाला तरी सोबत आणा, एखादा लेकरू आणा, एखादा माणूस आणा, एखादा चपराशी आणा, एखादा शिक्षक आणा, एखादा हेडमास्तर आणा, कोणी ना कोणीतरी आणा, पण एकट्या येऊ नका. आणि रत्ना शाळेत आली. हेडमास्तरांना सांगितलं, की अध्यक्ष नव्हते, त्या बाई होत्या, त्यांना भेटून आली. ठीक आहे. आता तो दिवस तिच्या आयुष्यातला असा, या बाहेरच्या माणसांना त्याच्याशी संपर्क येण्याचा दिवस आणि त्यात ती चपराशी. त्याच्यामुळे मग पण हेडमास्तर चांगले असल्यामुळे त्यांनी सांगितलं, की आता तुम्ही दिवसभर काही काम करू नका. तिथे आतल्या बाजूला जी आपण व्यवस्था केलेली आहे शिक्षकांची बसण्याची आणि तिकडून आपले बाबू बसतात डेस्क बेंचवर. तर तुम्ही सुद्धा तिथं बाजूला एक स्टूल आहे ठेवलेला, त्या स्टूलावर तुम्ही बसून राहा. काही काम करू नका तुम्ही. पण रत्ना म्हणाली, "नाही, तसं नका. मला तुम्ही शाळेवर चपराशी म्हणून घेत आहात ना. मला माझ्या नवऱ्यानं सगळी परिस्थिती सांगितली, की लाजायचं नाही. आमचे हेडमास्तर आणि आमचा स्टाफ अतिशय चांगला आहे. हां, हे सुद्धा सांगितलं, की तू अध्यक्षापासून थोडंसं दूर राहत चल. हं. पण ते मी पाहते. मला त्या अध्यक्षांच्या बायकोनी, शांताबाईंनी सुद्धा तेच सांगितलं. म्हणजे इतका मोकळेपणानं रत्ना हेडमास्तरांच्या समोर बोलली आणि हेडमास्तर सुद्धा म्हटले, की "हो, ठीक आहे. त्या गोष्टीची जाणीव मला आहे. पण आज तुम्हाला पाठवताना मला सुचलं नाही, लक्षात राहिलं नाही. मी तुम्हाला तुमच्यासोबत कोणाला तरी द्यायला पाहिजे होतं, एखाद्या मुलीला. पुन्हा जर जायचं झालं, तर मात्र आपण तसं करत जाऊ. तुम्ही एकट्या पुन्हा कधी तिथे जाऊ नका." ठीक. आता रत्नानं काम मागितलं. मग आता काम काय द्यायचं? काय? मग हेडमास्तरांना सुचलं, की एक आपण नोटीस काढलेली आहे. नोटीस लिहून ठेवलेली आहे. ती नोटीस वही त्यांनी नोटीस अशी काढून त्यांना दिली आणि तिला दिली आणि तिला सांगितलं, की ही प्रत्येक वर्गातल्या सरांजवळ द्या. त्यांना वाचून दाखवतील ते विद्यार्थ्यांना आणि सही करतील. पुन्हा मग सगळ्या वर्गातून फिरून ती परत आणा आणि मग तशीच ती रत्ना वही घेऊन पहिल्या बाजूच्या वर्गात गेली. म्हणजे ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या वर्गात गेली. तिनं सरांच्या लक्षात येईल, आतल्या शिकवणाऱ्या सरांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आत पाहिलं. सरांनी सुद्धा पाहिलं आणि सर सरळच तिच्या डोळ्याकडे पाहत 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 आले बेभान. जवळ आले तरी तसंच. त्यांचं लक्ष डोळ्यावरच. तशी रत्नाच बोलली, "सर." आणि ते सर भानावर येऊन त्यांनी मग वही हातात तिच्या जवळची घेतली आणि ती नोटीस सगळ्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवली, सही केली आणि पुन्हा रत्नाजवळ ती वही आणून दिली. हाच अनुभव सगळ्या वर्गातून तिला आला. इतकंच नाही तर ऑफिसात आल्यावर बाबूच्या कडे जेव्हा ती गेली तेव्हा तिथेही हाच अनुभव आला. तिथं दोघं बसलेले होते. त्या दोघांचंही तसंच. कसे वेडे झाले माणसं या. आपल्या नुसत्या डोळ्यावर वेडे झाले. अरे नवराही तसाच झाला होता आपला वेडा आणि त्याच्यामुळं आपण त्याची बायको झालो हे तिला सगळं आठवलं. पण पहिला दिवस तिचा अशा पद्धतीनं पार पडला आणि मग ती दररोज जाऊ लागली. चौथ्या दिवशी अध्यक्ष शाळेत आले आणि आल्यावर त्यांनी ऑफिसात गेल्यावर हेडमास्तरांना सांगितलं, की इकडून पाठीमागून कोण आहे? त्यांना आणि तुम्ही सगळेजण गुलमोहर खाली जाऊन बसा आणि ऑफिसमध्ये कोणालाही येऊ देऊ नका आणि त्या बाईला आत पाठवा. हेडमास्तरांनी तसं केलं. पण बाईंना सांगितलं, की
सावध, हं. दूर उभ्या राहा, फारसं बोलू नका, काहीही विचारलं तरी बोलू नका आणि जवळ जाऊ नका. रत्ना ही धडधडत्या अंतःकरणानं ऑफिसमध्ये गेली आणि जाऊन समोर उभी राहिली. कधी आल्या? कसं वाटते तुम्हाला या शाळेमध्ये? त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आल्या होत्या. हां, माझी बायको सांगत होती. असं जुजबी असं काहीतरी तो माणूस बोलू लागला. पण रत्नाचं तिकडे जणू ध्यानच नाही. ती खाली पाहत होती. अध्यक्षाकडे तिनं मान वर करून पाहिलंच नाही. आणि अध्यक्षानं अचानक प्रश्न केला, की तुमच्या गावामध्ये जो राजू आहे अक्करमोठ्या, त्याचं आणि तुमचं नातं काय? काही तर नाही. रत्ना असं मनात म्हणाली. पण तिनं उत्तर नाही दिलं काही. नंतर मग अध्यक्षच म्हणाले, की नाही तो अ, म्हणजे पहिल्यापासूनच अगदी पहिले जे सर मरण पावले होते, त्याच्यानंतर मग त्यांच्या जागेवर तुमचे दुसरे सर घेतले. ते मरण पावल्यावरही मग पेन्शन, अमुक-ढमुक ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग डोनेशन देणं या बाबतीत त्यानं माझ्यावर बरंच प्रेशर आणलं. म्हणून म्हणतो, की तो कोण आहे तुमचा? आणि हे लक्षात आलं, की हा माणूस म्हणजे अक्करबोटे राजा आपल्या मागे इतका का लागतो? काहीतरी आहे याच्यात. त्याच्याही मनात कदाचित या अध्यक्षासारखं काही असेल, आपल्याबद्दलची वासनाच असेल बहुतेक. कारण बाकी तर काही दुसरा संबंध नाही त्याचा. तो काही आपल्या भावकीचा माणूस आहे, आपल्या घराण्यातला माणूस नाही तो. ती गप्पच राहिली. अध्यक्ष असं थोडंसं वायफळही बोलू लागले. तिच्या रूपाचं वर्णन करू लागले, तिच्या डोळ्याचं वर्णन करू लागले. ते तिला असह्य झालं आणि ती बाहेर आली. तिचा जीव घाबरा झालेला होता. घशाला कोरड पडली होती. पाणी प्यायचं म्हणून ती माठाजवळ गेली. या अध्यक्षाच्या लक्षात आलं. अध्यक्ष तसेच जोरात ओरडले, बक्या! रत्नाचा हात पाणी घेता घेता थांबला. ग्लास बाजूला झाला आणि धार खाली पडायला लागली. बकाराम धावतच आला. बक्या! बाई हातानं पाणी घ्यायला याद राख. आज किंवा याच्यानंतर बाईंनी हातानं पाणी घेतलं आणि हे जर मला कळलं तर मी तुला नोकरीहून तुझ्या ढोंगणावर लाथ मारून हाकलून देईन. बाईला त्या माणसाचा तो शब्द ऐकून त्याच्याबद्दलची जी मळमळ होती, होकारीच्या रूपात बाहेर पडते की काय असं वाटलं. आणि बकारामला बिचाराला आपल्यासाठी त्रास. जाय, बाईला पाणी दे प्यायला आणि बाईला आत पाठव. जाय. बकाराम बाहेर आला. रत्नानं आधीच पाणी पिलं होतं. तो म्हणाला, बाई तुम्हाला बोलवलं आत. रत्ना म्हणाली, नाही, चला. आणि ते दोघंही गुलमोहराच्या झाडाखाली हेडमास्तर उभे आणि बाकीचे उभे त्यांच्याकडे चालत चालत निघाले. हे जेव्हा अध्यक्षांच्या लक्षात आलं, तेव्हा अध्यक्षही तेवढ्या तडफेनं त्यांच्या मागे आले आणि हेडमास्तरांना त्यांनी सुनावलं, की सर या बाईला सांगा अध्यक्ष काय असतो ते. अजून तिचा पाय इथे टेकला नाही तर ती माझ्या गोष्टी ऐकत नाही, माझ्या मनाप्रमाणे वागत नाही. सांगा तिला मी पुन्हा आलो म्हणजे पाहीन. आणि अध्यक्ष घराकडे चालायला लागले. मित्रांनो, पुन्हा पुढे काय होईल ते आपण पाहू. या भागास लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू. नमस्कार.